सो हाय गाईज, कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच राहा. तर आजचा विषय खूप खास होता, कारण आज होता माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा. तर मग सकाळी सकाळी दीदी आलेली माझ्या इथं, कारण आम्ही इथून तयारी करून साखरपुड्याला जाणार होतो. तर मी तू बघा कसं असतं. मग दीदी आलेली, मग घेतला पटापट जेवायला बनवायला. मग दीदीने पण मला थोडीशी मदत केली. मग बहिणीस आले तर बहिणीसनी थोडीशी जेवायला बनवायला मला मदत केली. मग ती बोलतो चल कोळशीवाडीत जाऊ, बोलतो मी तुला बोलतो बुटं घ्यायची आहे. मग निघलो आम्ही जायला. मी तू बघा कसा चालतो, तो चालायला शिकले ना आता, तर त्याला चालायलाच लागतं. म्हणून दीदी बोलतो त्याला आणू बुट्टा, बोलतं मग कवरा चालायचा, कवरा चालून दे बोलतं. तर बघा कसा हसतो. त्याला बोललो ना तुला ब्लॉगमध्ये घेता, त्याला जाम मजा येतं. मग जेलो इकडं आम्ही. मग बुट्टं बघली तर याला दोन्ही पण बुट्टं पटलेली. बोलतं जे दोन्ही पण. दीदी बोलतं नको, एकच घेतला ना. मग निघलो तिथल्या. तर मग जेलो त्याला कपडा बघायला, तर कपडा काही पटला नाही. मावलो आम्ही घरा, आणि घरी आल्या लगेच घेतला जेवायला. मग जेवलो बिवलो ना, भांडी बिंडी घासून घेतली. मग इकडे आम्ही सगळे घेतलेलं जेवायला. मग भांडी बिंडी घासली ना, मग लगेच घेतली तयारी करायला. मग अशी तयारी पण आमची करून झाली लगेच. तर फायनली आम्ही झालो आता साखरपुड्याला जायला रेडी. तर बघा दीदी पण कशी रेडी झाली. आम्ही एक मॅचिंग साड्या लावलेल्या. तर मिथून विवांश बघा कसा असतं. तर मग तयारी करता करता आम्हाला लागली थोडीशी भूक. मग ठेवला चहा लगेच. मग इकडं लगेच चाय प्यायला घेतलेला ना, त्याच्यानं पुरणपोळी खायला घेतलेली. मग चाय पण पिला ना, पुरणपोळी खाली त्याच्यानं. मग उतरलो बिल्डिंगच्या खालती. तर यावी लगेच गाडी काढलेली. मग आम्ही गाडीत बसलो आणि निघलो जायला. तर आता मामाकडे चालल्या टावरी पाड्याला आम्ही. तर निघल्याच तर 10 मिनटं पण गाडी चालली नसेल तर लगेच भेटली ट्रॅफिक. मग ट्रॅफिकमधल्या पण निघलो आम्ही ना. मग आता 10-15 मिनिटांनी बोलतो पोहोचू. तर मग बघा कशी आम्ही सगळी गाडीन बसल्या. तर विवांशला बोललो ये तुला ब्लॉगमध्ये येता. तर विवांश लागला डोलं चोलायला. त्याला आलती झोप. अख्खी दुपार खेळली ना, मग नंतर यानं आली झोप. मग फायनली आम्ही पोचलो आता मामाच्या गावात. मग मामाच्या आता आम्ही घरी चालले. आम्ही गाडी लावली तिथंशी पार्किंगमध्ये, आणि मग आता आम्ही चालत चालल्या मामाच्या घरा. तर इथंशी पोचलो. तर इथं बसलेली. बला बोललो ये तुला ब्लॉगमध्ये येता. तर बोलतं नको. तर यो आमचा वरमोला नाही, यो आमचा दादा. तर यांची काही अजून तयारी पण नव्हती झाली ना. बाब्याने घेतलेलं इकडं मोमोज तळाला. मग त्याचं मोमोज बघलं ना, यो दुसरा भाऊच भेटला मामाचा पोऱ्या. तर यो नुसता भांडायलाच लागला, त्याला खायला पाहिजे होता. मग इकडशी लगेच शाकाहारी जेवण लागलेला, तो बघला ना. मग आम्ही गेलो दुसऱ्या मामाच्या घरात बसायला. मग बसलो जरा. तर इथेशी बसल्यावर आम्ही तर दीदीची अशी मस्ती चाललेली चिनू सोबत, ती माझ्या मोठ्या बहिणीची पोर. मग इथं लगेच ओलो मांडवण लावला घेतलेली आईने. तर मग लगेच इकडं थोड्या टायमाला नवरदेव. नवऱ्याला गेलो आरती करायला आम्ही. मग नवऱ्याला इकडे आरती करायला आलतो आम्ही. मग नवऱ्याला केली आरती. आता आम्ही चाललो मांडवा. तर इकडे लगेच ताई भेटली. मग तिला असा हाय हॅलो केला ना. मग लगेच इकडं नवरीची एंट्री चाललेली. मग नवरीला बघायला गेलो इकडं. मग इकडं नवरीची पण एंट्री झाली. मग नवरी बसली आता पाटावर. मग इकडं भरजीच्या विद्या चालू होत्या. त्या भरजीच्या विद्या काही खपत नाही माहिती ना. मग इकडे लगेच अंगठी घालायचा कार्यक्रम चालू झाला.
वाजायला लागले लगेच. मग इकडं अंगठी घालून झाला ना, मग लगेच नवरदेवाने नवरीला बरंच गिफ्ट आणलेलं, मग ते पण दिलं. मग त्यांचा त्या सगळा बघून फायनली खुशी आम्हाला भेटली. खुशी काही भेटली नव्हती. खुशी म्हणजे माझी बहिणीच, ती स्टेजवर गेलती ना नवरीच्या जोरीला, मग ती खाली उतरली तेव्हा आम्हाला भेटली. मग लगेच इकडं दीदीला भरवायला घेतलेला. मग दीदीला भरवला ना, लगेच मी गेलो जेवायला. तर जेवायला मस्त होता. मग जेवलो. तर मी जेवलो तर इकडशी यावी पण लगेच जेवायला बसलेलं. मग यांना बघायला आलो. तर यावी पण बोलतो जेवण मस्त होता. मग इकडं आमच्या मोठ्या मामाचा जावई भाऊ आमचं ये. मग त्यांना इकडं बघला ना आलो. इकडं मांडवान तर इकडं मामा मावशी ताई सगळी बसल्यान. तर या मावशीच्या पोरी 2 जणी. मग लगे इकडं खुशीला घेतली, बोललो ये जरा आपण ब्लॉग बनवू. मग तेव्हा खुशी आली, नाही तर खुशी काही आमच्या जवळ येतच नव्हती. इकडे आम्ही अशी टाइमपास करीत बसलेलो. तर इकडे ही माझी भाची का माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी. मग इकडे लावलंय वैतागलेली. जास्त लोक असल्यावर कशी बारीक पोरा वैतागतात, तशी लाव जाम वैतागलेली. मग गेलो नवरी नवऱ्याच्या जवळ फोटो काढायला. मग नवरीने पण आमच्या असा ब्लॉग मध्ये हाय केला. नाही मावशीची पोर माझी नुसती भांडत होती. तिला बोललो गप ग, तर ती बघ हाय करतं दुसरी. तर कॅमेरावाला बोलतो म्हणा नको जेव. मग इकडे लगेच आम्ही 3 बहिणीशी करला फोटो मस्तपैकी. आणि मग यावी सगळी अशी बसलेली. मग यावी पण भेटलं. मग यांच्या जोरीला पण जरा फोटो करला. तर नवरीचा ना नवऱ्याचा आता केक कापून दिला ना, त्यावेळी उतरत होती खाली. मग आम्ही निघलो आता घरात जायला. बोल बोल बोल. मामी बघा कशी बोलते. तर यांचा ऐकलं ना आलो इकडं घरा. कारण लावू जाम वैतागलेली ना, म्हणून लवकरच आम्ही घरी आलो. मग घरात आलो. मग आई बी तिचा घास बीस उतरला ना, मग आम्ही गेलो आता घरात. तर खूप दमलोय. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट.